महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खानदेशातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांमध्येही जोरदार सरींची शक्यता आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांत हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मारहाण. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री समोर आला. निकृष्ट जेवण दिल्याच्या रागातून गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक स्पर्धा जाहीर. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने सन 2025 ते 26 साठी कृषी विभागामार्फत खरीप व रब्बी हंगामातील 16 पिकांसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हॅक झाल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्याच भीतीपोटी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मनसे ठाकरे गट युतीवर राज ठाकरेंचे मौन पाळण्याचे आदेश. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युती संदर्भात कोणीही बोलू नये असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी खासगी मोबाईल वापरल्यास पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई. नियम मोडणाऱ्या वाहनाचे खासगी मोबाईलद्वारे छायाचित्र काढून चालान फाडल्यास आता वाहतूक पोलिसांवरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. तुकडेबंदी कायदा रद्द. लाखो शेतकऱ्यांना दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची अंबादास पवार यांच्या विपन्नावस्थेची दखल. बैलजोडी अभावी स्वतः औत ओढून शेत नांगरणाऱ्या हडोळतीता. अहमदपूर, लातूर येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या विपन्नावस्थेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. कृषीसाठीच्या सरकारी योजनांचा लाभ न मिळणे हे अंबादास पवार यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन मानत आयोगाने या प्रकरणात लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला. रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या वायुदलाच्या माहितीनुसार बुधवारी रात्री रशियाने एकूण 728 ड्रोन व 13 क्षेपणास्त्रांचा मारा केला. सोने आणि चांदीच्या दरात घसरण. 9 जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 837 रुपयांनी घसरून 96,135 रुपयांवर उघडला, तर चांदी 137 रुपयांनी घसरली आहे.